ज्या दिवशी रिझल्ट होता, मी जॉब करते, मला तिथे मॅडमचा फोन आला होता की 3 वाजता तुम्ही या. आणि मॅडमने 3 वाजता डायरेक्टली कॉल केला मला की तुम्ही या म्हणून, सर रिझल्ट सांगणार आहे. मला त्याच वेळेस मनात अशी धगधग सुरू झाली की आपण एवढं काही केलंय. हे 15 दिवस तर जातच नव्हते मधले, म्हणजे ट्रान्सफर झाल्यानंतरचे. त्यानंतर मग मी नंतर 3 वाजेपर्यंत तर मॅडम पोहोचल्यानंतर रडायला सुरू झालं अक्षरशः. सरांनी रिझल्ट नाही सांगितला, काही नाही, पण रडणं सुरूच होतं कंटिन्युअसली. की म्हणजे असं युट्यूबला पण मी माहिती घेतली होती की काय असतं काय नसतं. ते सकाळपासून थोडंसं वेगळं वाटत होतं. नंतर मॅडम सरांनी पहिलं आम्हालाच बोलवलं. 10 जणींची बॅच होती. सरांनी मला आणि माझ्या मिस्टरांना बोलवलं. नंतर मध्ये गेलो होतो आम्ही सरांच्या कॅबिनमध्ये. तर मग सरांनी सांगितलं, काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? काहीच नाही. माझ्या मनात असं काहीच नव्हतं, लक्षात येत नव्हतं, फक्त रडू येत होतं. मग नंतर सरांनी रिपोर्ट दाखवले आणि त्यावरती एक मला वाटतं बीटा एससीजी टेस्टची लेवल सांगितली. तर ती आय थिंक मला वाटतं 4000च्या आसपास माझी ती लेवल आलेली होती. तर सरांनी मला अगोदर सांगितलं की गुड न्यूज आहे आणि तुम्हाला ट्विन्स किंवा ट्रिपलेट होऊ शकतात, कारण की तुम्ही तुमची जी लेवल आहे, ब्लड लेवल, ती खूप हाय आहे. आणि त्यानंतर अक्षरशः मी खूप रडले. म्हणजे मला असं वाटत नव्हतं की खरं सांगेल की खोटं. पुन्हा नंतर सरांनी खरंच रिपोर्ट दाखवले. नंतर मला ती किट दाखवली ज्याच्यावर आपण UPT टेस्ट केलेली होती ती वगैरे, आणि ती पॉझिटिव्ह दिसल्यानंतर खरंच विश्वास बसला. नंतर मी बाहेरून आल्यावर पण खूप वेळ रडत होते की खरंच हे सत्य आहे का, की म्हणजे हे खरंच आपल्याला आनंद हा भेटतोय का. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आजच ओवाजित IVF ला संपर्क करा.